मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने सोमवारी धुमाकूळ घातला. पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगरसह काही जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही दुपारी गारांचा पाऊस झाला असून पाषाण परिसरात सर्वाधिक 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या. रस्त्यासह चौकामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली. समुद्र सपाटीपासून एक द्रोणिका रेषा पश्चिम विदर्भापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे राज्यात बदल झालेल्या हवामानामुळे गेल्या 24 तासात ढगाळ वातावरण आहे. काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. सोमवारी दुपारी उन्हाचा चटका जाणवत असताना अचानक आकाशात काळे ढग भरून आले आणि सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. विशेषतः पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर येथे पावसाने अक्षरशः थैमान घातले. परिणामी काही गावांमध्ये गारपिटीने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान पुढील 24 तासात जळगाव, पुणे, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर अन्य जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.